बातमी पावसाची आहे। गेल्या 3 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे पिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय। पाहूया एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलेलं आहे। आम्हाला माहितच नव्हतं असं कधी आमच्या देखता झालंच नव्हतं एवढा पाणकाळा का पाणी येईन म्हणून आम्हाला वाटतच नव्हतं। 4-5 गाया होत्या वाहून गेल्या, ती करीत होते तर ती पैडी मरून तशीच देखता गेल्या साहेब। आमच्या शाळा त्या सगळं धान्याच्या कोठ्या कांद्याच्या भुसारी सगळं गेले, काही तर राहिले नाही, भांड्या नाही कुंड नाही, सगळा राडा झालाय। काही करा, तुम्हाला काय करता येईल तेवढी करा आम्हाला मदत। लय अवघड झाला, लय शून्यातून वर आलो आम्ही। लय माणसापेक्षा जनावरांना जीव लावला हो, लय देखता जनावर झाली, किती अवघड झाली। सोडत पाणी आलं जसं इतकालं पाण्याचं ती काही केल्या मोकळ्या की गाई वाहून गेली, ती सकाळी आणली एक जाऊन। काय राहिले आमच्या घरात सर आता पाहिलं गॅसची टाकी काहीच नाही राहिलं, आम्हाला करून खायला सुद्धा नाही राहिलं काही साहेब। पाहिलं सुद्धा आमच्याच घरात पाणी आलं, गेलं वाहून। आम्ही ते पावसात होतो रातभर, रात्री 2 गाय 2 बैल गेले, धान्य गेलं आणि खायला काहीच नाही राहिलं। आम्ही आमचा जीव घेऊन पळालो, तसेच जनावर गेले। पाणी झालंय तर मला तर त्याच्या डाळी दुळी ती घासाचं मेथी कोणी होती तिथं ती गेलं, पेटीन बिटियान असं सगळं बाहेर वाहून गेलं। शेती म्हणजे टोटल शेतीचं नुकसान झालं। काय झालंय, पूर्णतः माती वाहून गेली, सगळे दगडगोटे जमिनीवर झाले, टोटल जमिनीचा पोत वाहून गेलेला आहे। त्यातली झाडं असतील, त्यातली लोकांचे कांदे होते शेतात ठेवले नाही का उरुळ्या मारून, ते सगळे कांदे वाहून गेले। लोकांचं ते गहू ज्वारी असतील ना ते वाहून गेले, कडब्याच्या वळ्या वाहून गेल्या। शासनाकडे काय ना, तुम्ही येऊन हे पंचनामे कराल, लोकांच्या किती गाया गेल्या त्यांना नुकसान भरपाई द्या, काहींचे कांदे वाहून गेले उरुळ्या त्यांना नुकसान भरपाई द्या। शेतकऱ्यांचे काय झालं, टोटल माती वाहून गेली शेतातली, म्हणजे पिकण्यायोग्य जमीन राहिलीच नाही। आता ती दुरुस्त करावं लागेल त्यांना, त्यासाठी खर्च येतो, खर्च येईल त्यासाठी त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी। इतकं मोठं नुकसान प्रचंड प्रमाणामध्ये पहिल्यांदा पाण्यात आलं, जनावरं वाहून गेले, शेळ्या वाहून गेल्या, गाड्या वाहून गेल्या, इतकं मोठं नुकसान की आज पाहिलं की पूल वाहून गेला। अशी परिस्थिती, मी सरकारला हात जोडून विनंती करतो, माय बापांनो, ही जे मोठं नुकसान झालंय, टपऱ्या वाहून गेल्यात, प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। मायबाप सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून द्यावी, ही माझी विनंती आहे। सरकारनं तातडीनं मदत जी आहे तर ती या नुकसानग्रस्तांना द्यावी अशी मागणी आता होताना दिसते। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, वाळकी, अहिल्यानगर। लातूर शहरामध्ये काल जो झालेला पाऊस होता, 2 ते 2.5 तास पाऊस होता, त्याचे जे परिणाम आहेत तर ते अद्यापही तसे पाहायला मिळतील। आपण आता सध्या इस्लामपुरा या भागातील एका घरात आहोत। काल झालेला जो पाऊस, त्या पावसामुळे झालेले हे नुकसान बघा। कालपासून फक्त पाणी काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। या भागातील अनेक घरात, जवळपास 120 घरामध्ये अशी स्थिती निर्माण झालेली आहे। पाऊस तुफान होता। लातूरमधलं इस्माईलपुरा असेल, कॉइलनगर असेल,
तेली गल्ली असेल, यासारख्या अनेक भागातील घरांमध्ये पाणी गेलं होतं. याच भागात 120 घरामध्ये पाणी होतं आणि हे पाणी काढण्यासाठी नागरिक रात्रभर प्रयत्न करत आहेत. बरेच जण रात्रभर झोपले नाहीत, कारण त्या घरांमध्ये काही हेच नाही राहिलं. आता इथं बघू शकता की पूर्णच्या पूर्ण घरात पाणी आहे. जे किचन आहे त्यांचं पाण्यात होतं. रात्रभर हे पाणी काढलेलं आहे. साहित्य वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि ही स्थिती लातूरमध्ये अनेक घरात होती. ही जी पूर्ण गल्ली आहे, या गल्लीतील अनेक घरांमध्ये अशी स्थिती आहे की या घरात पाणीच पाणी गेलेलं आहे आणि नागरिक याच्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. पाणी होतं का? एवढं पाणी होतं भिंती एवढं वरी. भरपूर पाणी होतं बाबा. आले आमचे नुकसान झाले सगळे. रात्रभर झोप नाही बघा. कसं झोपा बसूनच आहे वरी. तर काय काय नुकसान झालं? सगळं घरातले गेले, भांडे गेले, राशन सगळं, फ्रीज गेलं माझं सगळं. भरपूर नुकसान झाले माझी. आमच्या घरात लय पाणी गेले, लय पाऊस जोरात होतं. सगळं राशन पाणी सगळं भिजलंय माझं. सगळ्या घरात पाणी उपसून उपसून बेजार झालो आम्ही. मोटर लावून पाणी काढलं तरी पाणी लिग्ना झालं आमचं. तरी रात्रभर पाणी होतं घरात. आम्ही रात्रभर बसलो. पुन्हा सकाळी पाणी गेल्यावर चिखल झालाय, सगळा चिखल राहिलाय घरात. त्याच्यामुळे आम्हाला काय भेटलं तर आम्हाला यांनी ते करावी. मदत पाहिजे आम्हाला. रात्रीचे जे पाणी होतं, लोकांच्या घरात अक्षरशः कमरे एवढं पाणी होतं घरात. आणि लोकांनी मोटरीनं पाणी काढले बाहेर आणि त्यांचं पूर्ण खाण्यापिण्याचे जे साहित्य पूर्ण भिजून हे झालेलं आहे आणि लोक पूर्ण रातभर हे झालेत आणि नगरपालिकेने इकडे लक्ष द्यावं. या अवकाळी पावसामुळं पूर्णपणे चिखलात माखलं गेलेलं आहे आणि प्रशासन मात्र कुठल्याही बांधावर जाऊन शेतकऱ्याचा पंचनामा करत नाही. शेतकऱ्याचा पंचनामा जर नाही केला या नुकसानीचा तर त्याला आर्थिक मदत कशी मिळणार आहे? तर ती आर्थिक मदत तातडीनं मिळण्यासाठी पंचनामे होणे आवश्यक आहे. आजपासून जर पंचनामे यांनी नाही केले तर राज्यभर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही करणार आहोत. आता स्थिती अशी आहे की लोकांनी हे पाणी बाहेर जाण्यासाठी प्रयत्न केलेत. प्रशासन इथं आलं, मात्र इथले जे नाल्या आहेत, या नाल्यांचे जे बंद पडलेल्या नाल्या आहेत त्यामध्ये केर कचरा आहे, तो साफ करण्याचं प्रशासनानं काम केलं नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना अनंत अडचणीला तोंड द्यावं लागलेलं आहे. रात्री उशिरा प्रशासन आलं, मग त्यांनी वेगवेगळेच साहित्याच्या माध्यमातून ह्या नाल्या मोकळ्या करून दिल्या आणि त्यानंतर इथलं पाणी ओसरलं. मात्र इथल्या नागरिकांना जे पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे, त्यांच्या घरामध्ये जे घाण पाणी आलं होतं, त्या पाण्यामुळे जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान अद्याप भरलेली स्थिती दिसत नाही आहे.